तर अशा लोकांवर पोलिसांनी आता लाठीचार्ज केलेला आहे, त्यांना इथून या ठिकाणी हटवलेलं आहे। तर रेल्वे लाईन लगतच्या या ज्या अनधिकृत झोपड्या आहेत त्यावर ही कारवाई केली जाते। कारवाईचा आजचा हा दुसरा दिवस आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय वांद्र्यामध्ये अतिक्रमणाच्या कारवाई वेळची। थेट आपण जाऊयात माहितीसाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, इथे राहणाऱ्या लोकांकडनं, या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांकडनं पोलिसांना इथे कारवाईला देखील विरोध केला जातोय, त्यामुळे पुन्हा एकदा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। देखील आपण पाहतो की आता विरोध लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट मनामध्ये पाहायला मिळतात की लोक पुढे येऊन या सगळ्या कारवाईला विरोध करताना पाहायला मिळतात आणि त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी फोर्स लावलेली आहे किंवा जो काही फौजफाटा आलेला आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध पुढे येण्याचा प्रयत्न करत असताना काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आता एकीकडे थोडंच कारवाई सुरू असताना तणाव वातावरण जे आहे पाहायला 4 ते 5 जेसीबी बुलडोझर आहे ते एका बाजूला काम करतात आणि अतिक्रमण असलेल्या जागेवरती थोडं कारवाई पाहायला मिळतात। तर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये या आवाज व्यवस्थित येत नाही, पुन्हा एकदा माहिती घेऊयात। मात्र इथे आपण पाहतोय की वांद्र्यामध्ये अतिक्रमण हटाव या ठिकाणी ही मोहीम आहे आणि पोलिसांकडनं या ठिकाणी लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे। येथे 4 ते 5 मजल्याच्या अनधिकृत अशा झोपड्या होत्या, त्या झोपड्या देखील इथे पाडण्यात आलेल्या आहेत। मात्र इथे राहणारे जे लोक आहेत ते वारंवार पोलिसांना आणि कारवाईला या ठिकाणी विरोध करतायत, तर पोलिसांकडनं या सगळ्यांना हटवलं जात आहे। काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। त्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांकडनं कारवाईला विरोध केला जात होता, या सगळ्यांना पोलिसांनी इथून हटवलेलं आहे। काही लाठीचार्ज देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। वांद्रे पूर्व या ठिकाणी आता ही कारवाई सुरू आहे। रेल्वे लाईन लगत या ज्या झोपड्या होत्या त्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता हटवल्या जात आहेत। हे अतिक्रमण हटवलं जात आहे। तर वांद्र्यामध्येही आपण दृश्य पाहतो, आजचा दुसरा दिवस आहे अतिक्रमण हटवण्याचा। हा दुसऱ्या दिवशीही ही कारवाई सुरूच आहे आणि वांद्रे स्टेशन लगत पूर्वेकडे हा जो सगळा भाग आहे तिथल्या 4 ते 5 मजली झोपड्या ज्या आहेत त्या हटवल्या जात आहेत। स्थानिकांना त्यांचं सामान काढून देण्यासाठी मुभा देखील देण्यात आली। वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या कारवाई दरम्यान स्थानिकांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या विरोधात पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। महिलांकडून पोलिसांवर पाण्याच्या बादल्या फेकण्यात आल्यानं ही कारवाई करण्यात आली। यावेळी काही महिलांनी पोलिसांवर पाणी देखील फेकलं। पोलिसांनी लाठीचार्ज सुरू करताच लोकांची एकच पळापळ झाली। वांद्र्यातल्या गरीबनगर भागातील अतिक्रमणावर आजही बुलडोझर चालवण्यात आला। अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी देखील रेल्वे रुळालगतची 4 ते 5 मजल्याची घरं पाडण्यात आली। हायकोर्टाच्या आदेशानंतर पालिका आणि रेल्वेची आजही संयुक्त कारवाई करण्यात आली। कालपासून सुरू असलेल्या कारवाईमुळे वांद्रे पूर्वमधील 2 रेल्वे पूल आजही बंद ठेवण्यात आले। हायकोर्टाच्या आदेशानंतर कालपासून रेल्वेनं 6 बुलडोझरच्या सहाय्यानं पाडकाम सुरू केलंय। कारवाईसाठी 1000हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात आहेत। तर वांद्र्यामध्ये अतिक्रमण कारवाईच्या वेळेला पोलिसांनी इथे लाठीचार्ज देखील केलेला आहे। इथे राहणाऱ्या लोकांनी, या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनी इथे कारवाईला विरोध केलेला होता। त्यानंतर या सगळ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी इथे लाठीचार्ज केलेला आहे। वांद्रे पूर्व या ठिकाणी आता ही अतिक्रमणं हटवली जात आहेत। रेल्वे लाईनच्या अगदी बाजूला 4 ते 5 मजल्यांच्या या झोपड्या उभ्या होत्या। या अनधिकृत
झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली होती। मोठ्या बंदोबस्तामध्ये या ठिकाणी ही अतिक्रमण कारवाई केली जाते, अतिक्रमण हटाव कारवाई केली जात आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि या बंदोबस्तामध्ये ही सगळी अनधिकृत बांधकामं जी आहेत ती पाडली जात आहेत।